काजूची भाजी म्हटली किंवा काजू करी जर म्हटलं तर आपल्याला सगळ्यात अगोदर हॉटेल किंवा ढाब्याची आठवण होते. तर आज मी तुम्हाला अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे आणि कमी मसाल्यामध्ये काजू मसाला किंवा काजू करी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर पद्धत एकदम साधी सोपी आहे. नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने काजू मसाला किंवा काजू करी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर इथे आपण 200 ग्राम काजू घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम आहेत आणि नगवर म्हणाल तर इथे आपण 35 ते 40 काजू घेतलेले आहेत. आता त्यासाठी दुसरं साहित्य पाहूयात. इथे मी पाव कप काजू रात्रभरासाठी भिजत ठेवले होते आणि बघा आपले काजू छान असे भिजलेले आहेत. आता इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. 2 अद्रकीचे तुकडे त्यावरची साल काढून घेतली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. 2 मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो अगदी बारीक असे चिरून घेतले आहेत. 3 मध्यम आकाराचे कांदे असे पातळ आपण रफली चॉप करून घेतलेले आहेत. यापेक्षा आपल्याला जास्त मसाल्यांची सुद्धा गरज लागणार नाही. चला तर मग पुढची तयारी करूयात. आता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आता तेल आपलं हलकं फुलकं तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण काजू थोडेसे बदामी रंगावर परतून घेणार आहेत. तर अगदी मंद आचेवर काजूचा थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असे हे भाजून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही तेलामध्ये छान असे तळून सुद्धा घेऊ शकता. पण तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे आणि मधून एकदम कुरकुरीत होईपर्यंत हे काजू आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आपल्याला याला सारखं हलवत राहायचं आहे. तर बघा आपल्या काजूचा रंग थोडा छान असा बदललेला आहे आणि त्याला बदामी रंग सुद्धा आलेला आहे. आता हे काजू तळल्याच्या नंतर आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा आपल्या काजूला किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि मध्येपर्यंत पूर्ण असे कुरकुरीत झालेले आहेत. आता हे काजू आपण बाजूला ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण दुसरे मसाले तळून घेऊयात. तर इथे मी तेल सुरुवातीला जास्त टाकलं होतं. तर त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतले होते. तर कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. तर एकदम सुद्धा आपल्याला जास्त परतायचं नाही. त्यामधील थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हा कांदा आपण मध्यम आचेवर परतून घेऊयात. हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये जर अशी भाजी बनवत असेल तर या पद्धतीने बनवतात. तर तुम्ही सुद्धा ही भाजी जी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स वापरलेल्या आहेत. आता बघा कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता यामध्ये आपण जे लसूण आणि अद्रक ठेवली होती ते टाकून घेऊयात. तर या भाजीमध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकसुद्धा जास्त वापरायचं नाही, कारण जास्त प्रमाणात जर अद्रक आणि लसूण जर झाला तर त्याचाच फ्लेवर आपल्याला येतो. त्यामुळे जास्त प्रमाणातसुद्धा अद्रक आणि लसूण वापरायचं नाही. आता एखादा मिनिटभर आपल्याला लसूण आणि अद्रकसुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण रफली चॉप करून ठेवलेले लालबुंद टोमॅटो टाकून घेतले आहेत. आता जर तुम्हाला टोमॅटोमुळे वाटत असेल की भाजी आपली थोडीशी आंबट होते तर त्यामधील बिया जे आहेत त्या आपण काढून टाकू शकतो आणि फक्त त्याची साल जी आहे ते सुद्धा टाकू शकता. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला छान असा परतून झाला की त्यामध्ये जे आपण पाव कप काजू भिजवून ठेवले होते ते काजू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आता हॉटेलमध्ये जी भाजी बनवतात त्यामध्ये सुद्धा हे असे भिजवलेले काजू वापरतात. भिजवलेल्या काजूमुळे आपल्या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते
आणि भाजीला स्मूथनेसपणा सुद्धा येतो। आता बघा हे सर्व मिश्रण आपण छान असं परतून घेतलेलं आहे। अगदी मध्यम आचेवर आपलं कांदा, टोमॅटो, काजू, अद्रक आणि लसूण छान असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। तर कोथिंबीरमुळे सुद्धा आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। कोथिंबीर टाकून झाली की 1 मिनिटभर आपण हे मिश्रण जे आहे ते छान असं परतून घेऊयात। तर एकाच वेळी आपल्याला सर्व साहित्य तेलामध्ये टाकायचं नाही, कारण प्रत्येक गोष्टीला तळण्यासाठी वेळ लागतो। तर बघा तळल्याच्या नंतर हे जे मिश्रण आहे ते आपण थंड करून घेणार आहे। तर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं हे कढईतलं जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण याचं वाटण करून घेऊयात। पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं नाही। तर इथे बघा आता हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंडगार झालेलं आहे। आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात। तर सर्व कढईतील मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे। तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटतं। तर त्यामध्येच ही पेस्ट आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। जर लागलंच तर तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करू शकता। आता इथे बघा आपण अगदी स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झाली आहे। आता लगेच आपण पुढची तयारी करूयात। तर त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलं। तर आपल्याला जास्त भांडे सुद्धा भरवायची गरज नाही। त्याच कढईमध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं, अर्धा चमचा बेडगी मिरचीचं पावडर टाकून घेतलं। तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेलामध्ये जर हा तिखट टाकून घेतलं की आपल्या भाजीला फ्लेवर छान येतो आणि रंगसुद्धा खूपच छान येतो। आता बघा आपल्या लाल तिखटाला छान असा फेस आलेला आहे। यामध्येच आपण आता जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेऊयात आणि हे वाटण आता आपण चांगलं या मिरचीमध्ये या तेलामध्ये चांगलं असं परतून घेऊयात। आता बघा गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवर हे जे वाटण आहे ते तेलामध्ये छान असं परतून घेऊयात। आता बघा आपलं वाटण जे आहे ते आपण छान असं परतून घेतलं। यामध्ये आपण काही सुके मसाले सुद्धा ॲड करणार आहोत। मसाले परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे, कारण मसाले आपले खाली चिकटणार नाहीत किंवा जळणार नाहीत। त्यामुळे गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवली आहे आणि अगदी मध्यम आचेवर हा जो मसाला आहे तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर बघा किती छान असा आपला मसाला परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात। तर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर टाकून घेतलं, अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची, 1 चमचा पनीर मसाला टाकून घ्यायचा। जर तुमच्याकडे पनीर मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता। 1 चमचा धने पावडर टाकून घ्यायची आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची आहे। आता जर तुमच्याकडे धनेपूड आणि जिरेपूड जर नसेल तर जेव्हा आपण वाटण वाटत असतो त्यामध्येच आपल्याला धणे आणि जिरे तेलामध्ये परतून टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे। तर यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला मसाले वापरायचे नाहीत, किंवा जास्त प्रमाणात जर आपण मसाले वापरले तर भाजीला टेस्ट वेगळीच येईल। आता बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि परत एकदा हे मसाले आपण आता छान असे मिक्स करून घेऊयात। मसाले आपले छान असे परतून झाले की खाली चिकटणार नाहीत किंवा करपणार नाहीत। त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पाणी जे आहे ते या वाटणामध्ये टाकून घेतलं। आता तुम्हाला किती थोडंसं पातळ करायचं किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। पण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जी काजू करी किंवा काजू मसाला मिळतो तो अगदी पातळ सुद्धा नसतो। तर त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, अगदी अर्धा ग्लास ते 1 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे। आता बघा हे छान असं आपण मिक्स करून घेतलं। तर यावर आता एक झाकण ठेवूयात आणि एक 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। यामुळे मधले जे मसाले आहेत ते छान असे शिजले जातात।
आता 5 मिनिट झालेले आहेत. तर बघा याला तेल किती छान असं सुटलेलं आहे. तर परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. खाली बुडाला चिकटणार नाही किंवा करपणार नाही, त्यामुळे आपल्याला सारखं झाकण काढून थोडंसं हलवत राहायचं आहे. यामुळे आपली भाजी खाली करपणार नाही. आता बघा आपण छान असं हे मिक्स करून घेतलं आणि परत यावर झाकण ठेवूयात आणि एखाद मिनिट अजून याला छान अशी वाफ काढून घेऊयात. आता बघा 1 मिनिटभर झालेला आहे. भाजीला आपण छान अशी वाफ काढून घेतली. तर बघा भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ती आपण अगदी मध्यम आचेवरच केलेली आहे. कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही, अगदी मध्यम आचेवर. तर बघा आपल्या भाजीला किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे काजू तळून ठेवले होते ते काजू टाकून घेऊयात. तर काही काजू मी काढून ठेवले आहेत. आपण काही काजू डेकोरेशनसाठी वापरणार आहेत. आता काजू टाकल्याच्या नंतर परत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपला काजू मसाला किंवा काजू करी बनवून तयार झालेली आहे. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम चवीची झाली आहे. तर ही भाजी आपण लगेचच सर्व करूयात. हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते ना, अगदी तशीच टेस्ट आलेली आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम झाली आहे. आता यावर आपण थोडंसं डेकोरेशनसाठी काही काजू बाजूला ठेवले होते, तर ते काजू सजवून घेऊयात. त्यामुळे भाजी दिसायलाही खूप छान दिसते आणि खायला सुद्धा खूपच छान लागते. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही काजूची भाजी नक्की करून बघा. सणासुदीला किंवा इतर वेळी सुद्धा काही घरात कार्यक्रम असेल तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवू शकता. अगदी घरगुती मसाल्यांमध्ये कमी वेळेमध्ये हॉटेलमधून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते. हॉटेलमध्ये खूप महागात मिळते, पण घरी अगदी कमी वेळेमध्ये कमी पैशामध्ये ही भाजी बनवून तयार होते. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.